पेट्रोल घेऊन पोलिसांच्या अंगावर टाकताय. लैंगिक अत्याचार थांबलेच पाहिजे. लैंगिक अत्याचार थांबलेच पाहिजे. मोफत शिक्षण झालंच पाहिजे. मोफत शिक्षण झालंच पाहिजे. पोलीस खात्यातला भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे. पोलीस खात्यातला भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे. शासकीय पोलीस खात्यातला भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे. शासकीय रुग्णालयातला भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे. लैंगिक अत्याचार थांबलाच पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री आले नाही हे मी स्वतः नरेंद्र मोदी आत्मदान करायच्या तयारीने आम्ही एक पालकमंत्री हाय मुख्यमंत्री हाय मुख्यमंत्री हाय बाहेर काढा. अरे चला ना गेले ना मागे आता. मॅडम नरेंद्र या ना आता काय करताय. चला मित्र तुम्ही पण या करा मागे जायचं. अरे तू आता लोक हे बाळा ना मित्र तुम्ही इकडे या. त्यांना घेते जनता कशासाठी थांबली ना ह्याच्यासाठी थांबले ना. हा चला ठीक आहे गेले सगळे. चला आता मी ठीक आहे आला आता
चला घ्या 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 नरेंद्र पुढे या, पुढे या नरेंद्र. पाणी पे थोडं पाणी पे नरेंद्र पुढे एकदम पुढे या पुढे या इकडे नरेंद्र पुढे या बोला इथं बोला नरेंद्र पुढे या खाली या, खाली या, तुम्ही खाली या. खाली या व्यवस्थित बोल इथं सर्वसामान्य जनतेतल्या पदवीधर तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आज 10 लाख रुपये घालून शिक्षणासाठी त्यांना रोजगार नाहीये. आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिलं जातं, आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. 10-15 लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती असतात. हे बंद झालं पाहिजे. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात. कुठून आणायचे गरिबांनी? गरीबाचे आई बाप धुणे भांडे आणतात आणि पोराला शिकवतात. ऐकन मग त्याला पर्याय काय केलं पाहिजे? व्यवस्थित बंद झालं पाहिजे. 2 मिनिटं काका व्यवस्थित हळू शांतपणे सांग. घाई कुणाला नाही, आम्हाला नाही, तुला नाही. तू व्यवस्थित सांग. शांत हो जरा. याकडे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे. आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती. पण मी आज सांगतो अजितदादा तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. हे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत. मी वाचून दाखवतो. प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती महाराणा प्रताप, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, झाशीची राणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे. आपल्या पोरांना शिकवत नाही. त्यानंतर महिलांना आजकाल लहान लहान पोरांवर अत्याचार होतात. हे अत्याचार थांबले पाहिजे. हे रस्त्यावरचे 2 व्हीलर उचलायला 8 अधिकारी येतात. त्यांना कोणी परमिशन दिली? आज सर्वसामान्य माणूस 10 रुपयासाठी 500 रुपयासाठी दिवस रात्र मरमर करतो, पण तिची गाडी सरळ उचलून देतात. मी म्हणतो मला गाड्या उचलायच्या ना उचला, पण त्यांना सांगून उचला. गाडीवर पावत्या फाडा. 2 मिनिट ऐका ना. हे शिक्षण मोफत, आरोग्य शिक्षण आणि हॉस्पिटलमध्ये लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही. सगळे डॉक्टर भरले. त्या लोकांना पहिले पूर्ण शिकवा. इकडे बघा नरेंद्र 2 मिनिट नरेंद्र इकडे बघा ट्रेन करा आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवा. आज जे स्पेशल डॉक्टर आहेत ते 2 मिनिटं करता येतात आणि 50,000 रुपये घेऊन जातात. पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले त्या लोकांनी. पाहिजे 2 मिनिट. आता एक मी विचारतो एक व्यवस्थित उत्तर द्या. आता काय केलं पाहिजे? काय म्हणणं आहे माझं तुझं? एकच म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मेलो तरी चालेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अट्टल मावळा आहे. ओके बस झालं. ठीक आहे. यस चला मग आता याच्या लवकर घाबरायचं नाही. जनतेच्या हितासाठी उभं राहिलोय. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळून गेला पाहिजे. नाही झालं ना. आता बाईट झाला ना. तरुणींना ए भाऊ 2 मिनिटं थांब. माझ्यासाठी परत मित्रा, ऐक ना. तू सामटी विचारला सगळ्यांना आवडत आहे. तुला पण मुलं बाळ आहे. सगळ्या लोकांना अरे आम्ही तुझ्यासाठी आलोय, लोकांसाठी नाही आलो ना. मग अरे पण 2 मिनिटं तू एका साईडला होऊन हळू शांतपणे बोल ना. मग मला त्रास तुझी होतोय. बोलण्याची भाषा काय? तुला त्रास होतो म्हणजे तू आमच्याशी रिस्पेक्टली बोल ना. आम्ही पळत आलो. तू काय म्हणतो? ही भाषा चुकीची आहे. ही भाषा नको बोलू. चल